हाय एव्हरीवन, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जालियनवाला बाग आणि त्याची डिटेल हिस्ट्री तुमच्यासोबत शेअर केली आहे। बाग फिरून झाल्यानंतर खूप भूक लागली म्हणून आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये आलो आणि इथे जेवणाचा आस्वाद घेतला। जेवणाची ऑर्डर दिली आणि त्या वेळेत भरपूर साऱ्या गप्पा गोष्टीसुद्धा केल्या आणि हॉटेलच्याच खिडकीमधून दिसत होता हा छान अमृतसरच्या स्ट्रीट मार्केटचा मस्त असा व्ह्यू। त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि स्ट्रीट मार्केटमध्ये फेरफटका मारायला आलो। आजचा संडे होता म्हणून आम्ही पूर्ण दिवस अमृतसर फिरण्यासाठी काढला होता। कधी-कधी आपल्या बिझी शेड्यूलमधून एखादा छोटासा टूर काढून छान असा छोट्या-छोट्या मोमेंट्सचा आनंद आपण सर्वांनीच घ्यायला पाहिजे। रोजच्या डेली रूटीनमधून जेव्हा आपण बाहेर पडतो तेवढंच एक माइंडला रिफ्रेश होतं आणि आपला स्ट्रेस दूर करण्यास पण मदत होते। त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आम्ही एका शॉपवर चहा घेतला आणि तिथनं आम्ही परत इस्कॉन टेम्पलला निघालो। अमृतसरच्या राधाकृष्ण मंदिरामध्ये आम्ही आलो। इथला नजारा पण खूप छान होता आणि रात्रीच्या वेळेला थंडी खूप वाढली होती आणि रुद्रांश झोपी गेला तर मी त्याला शॉलमध्ये पूर्ण पॅक करून घेतलं आणि इथे आम्ही आता राधाकृष्ण टेम्पलमध्ये आलो आणि बघू शकताय किती छान हे मंदिर बनवलेलं आहे आणि त्याच्या चारही बाजूंनी पाणी आहे आणि आता रुद्रांश उठला होता पण थंडी भरपूर असल्यामुळं मी त्याला शॉलमध्ये रॅप करून घेतलेलं होतं आणि आम्ही आता दर्शन घ्यायला निघालो। इथे एका मुलीने छान कृष्णाचं गेटअप केलं होतं, त्याच्यासोबत सर्वजण सेल्फी काढत होते आणि तुम्ही बघू शकता एकदम रिअल कृष्णासारखं रूप तिचं दिसत होतं आणि ही आहे राधाकृष्णाची मूर्ती आणि एक साईडला होते राम सीता आणि हा आहे येथील पूर्ण मंदिराचा व्ह्यू आणि त्याच्याच मागच्या बाजू भगवान शंकरांची सुद्धा मूर्ती तेथे होती। त्यानंतर तिथे जवळच बडा हनुमानजीचं पण मंदिर होतं आणि इथे जे वृक्ष तुम्हाला दिसते आहे याच वडाला लवकुशने हनुमानजींना बांधलं होतं आणि हे तेच वृक्ष आहे तेव्हाचं ते तिथे मी दाखवते आणि त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेऊन एका धाब्यावरती परत थांबलो आणि तिथे जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही परत जालंधरला निघालो। परत भेटूया नवीन मिनी ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।